नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघतोय आमच्या सिलिका अपटेक या प्रॉडक्टबद्दल. थोडक्यामध्ये हा प्रॉडक्ट काय बघा, थोडक्यात सिलिकॉन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर थोडक्यामध्ये आपण या प्रॉडक्टमध्ये टाकलेले आहेत सिलिकॉन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आपला जो प्रॉडक्ट आहे तो काय करतो बघा, जे जमिनीत पडलेला सिलिकॉन असेल किंवा सिलिकॉनची जी काही खतं असतील, असं जे असेल, तर ही जी खतं आहेत किंवा सिलिकॉन असेल हे विरघळवून पिकांना देण्याचं काम करतो. आता सिलिकॉन पिकामध्ये गेल्यानंतर काय होतं बरं, की सिलिकॉन पिकामध्ये गेल्यानंतर जे पेशी भित्ती असतात, म्हणजे थोडक्यात सेल वॉल बोलतो आम्ही इंग्लिशमध्ये त्याला. तर तुमच्या पिकामधलं ते जे पेशी भित्ती आहेत किंवा सेल वॉल आहे, तर त्याच्यामध्ये सिलिकॉन थोडक्यामध्ये जातो आणि तिथं तो पिकाला पिकाला असेल किंवा पानाला असेल तर रेझिस्टन्स द्यायचं काम करतो. रेझिस्टन्स म्हणजे काय, वेगवेगळे किडी जे असतात ते त्याच्यावर इझिली अटॅक करू शकत नाहीत. त्याच पद्धतीनं की तुमच्या पिकाला एक डिझीज रेझिस्टन्स म्हणू आपण थोडक्यामध्ये, की त्याच्यावर किडे इझिली अटॅक करू शकत नाहीत. त्याशिवाय बऱ्याच वेळा आपण हा बघितलंय की जे काही ड्राफ्ट रेझिस्टन्स असतात, ड्राफ्ट रेझिस्टन्स म्हणजे काय, की दुष्काळी जिथं पाणी कमी आहे, पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा जो प्रॉडक्ट आहे हा थोडक्यामध्ये सस्टेन करण्यासाठी, म्हणजे पिकं टिकवण्यासाठी तुम्हाला हा जो प्रॉडक्ट आहे तो उपयोगी पडणार आहे. आता बरेच लोक मी ऐकले की ओनियनमध्ये, कांद्यामध्ये सिलिकॉनच्या 50 किलोच्या गोण्या टाकत असतात. तर अशा केसमध्ये तुम्ही नक्कीच असा उपयोग करून तुमच्या कांद्यासारख्या पिकामध्ये भरघोस उत्पादन साईजसाठी सुद्धा हे वापरलं जातं, लक्षात घ्या. तर हा नक्कीच तुम्ही वापरून बघू शकता. 1 किलो जे आहे ते 200 लिटर पाण्यात मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला याचा उपयोग जो आहे तो ड्रीप आळवणी असेल किंवा पाटपाणी असेल, अशा पद्धतीने तुम्हाला हा करायचा आहे.